तिळगुळाचा लाडू अगदी 2 बोटांनी सुद्धा सहज तोडू शकता. कधी खाल्लाय का? की कधी बनवलाय? चला, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तिळगुळाचा असा लाडू, जो 1 ते दीड महिने छान टिकतो. सोबतच छान मऊसूद सुद्धा लागतो. मग लहान मुलांनी खाऊ देत किंवा वयोवृद्ध लोकांनी खाल्लात ना, तरी सुद्धा तारीफच करतील. म्हणतील, "वाह! तिळगुळाचा लाडू कडक न होता छान मऊसूद झालाय." चला, या संक्रांतीला या पद्धतीने तुम्ही तिळगुळाचे लाडू बनवा. इथे मी 30 तिळगुळाच्या लाडूचं प्रमाण सांगितलेलं आहे. हवं तर तुम्ही जास्त सुद्धा बनवू शकता. प्रमाण अतिशय परफेक्ट आहे. कोणताही पाक बनवायचं सुद्धा टेन्शन नाही. सुरुवात करूया. सगळ्यात आधी इथे मी कढई घेतलेली आहे. यामध्ये बरोबर अर्धा कप भरून शेंगदाणे घेतलेले आहेत. हे शेंगदाणे मध्यम आचेवरती चांगली साल तडकेपर्यंत फार रंग डार्क न होता छान भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाण्यांसोबत तुम्ही इथे सुद्धा वापरू शकता. काजू किंवा पिस्ता, बदाम असे तुम्ही ड्रायफ्रुट्स घेऊ शकता. शेंगदाण्यावरची साल सुद्धा इथे तडकलेली आहे. हलकासा शेंगदाण्याच्या सालींना रंग सुद्धा आलाय. साईडला काढून घेऊयात आणि संपूर्णपणे थंड झालं की यावरची साल आपल्याला काढून टाकायची आहे. आता पुन्हा त्याच कढईमध्ये आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत. अर्धा कप आपण शेंगदाणे घेतले होते ना, तर आता तीळ मात्र आपल्याला 1 कप भरून घ्यायचे आहेत. वजनी प्रमाणानुसार 200 ग्रॅम इथे मी तीळ घेतलेले आहेत आणि 100 ग्रॅम इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत. आता तीळ सुद्धा आपल्याला मंद आचेवरती किंवा लो टू मीडियम फ्लेमवरतीच भाजून घ्यायचे आहेत. फार हाय फ्लेमवरती भाजू नका. पटकन तिळाला रंग येईल आणि तडतड उडायला लागतील. तीळ छान भाजले ना, की मग लाडू सुद्धा मस्त असा लागतो. स्वाद सुद्धा खूप छान येतो. तर इथे बघा, तिळाला हलकासा असा डार्क रंग आलेला आहे आणि तीळ भाजल्यानंतर ना, हातामध्ये घेतल्यानंतर थोडंसं चुरून पाहायचा. लगेच पावडर याची होते, की समजून घ्यायचं मस्त असे तीळ भाजून झालेत. सोबतच या तिळामधल्या असणाऱ्या तेलाचा सुद्धा छान सुवास येतो. यावरूनच आपल्या लक्षात येतं, की तीळ भाजलेले आहेत. तिळाचा हलकासा रंग सुद्धा चेंज झालेला आहे. इथे तुम्ही बघू शकता. हे तीळ सुद्धा एका वेगळ्या ताटामध्ये आपण काढून घेऊयात आणि साईडला ठेवूयात. तीळ भाजून झाले, आपले शेंगदाणे सुद्धा भाजून झालेले आहेत. आता मी इकडे शेंगदाणे थंड झाल्यानंतर शेंगदाण्यावरची साल काढून घेतली होती. आता हे शेंगदाणे आपल्याला हलकेसे जाडसर असेच मिक्सरला फिरवून घ्यायचे. हवं तर थोडंसं खलबत्त्यामध्ये तुम्ही कुटून घेतलं ना तरी सुद्धा चालेल. एका शेंगदाण्याचे साधारण 2-3 अशा पाकळ्या होतील, 2-3 फोडी होतील, अशा पद्धतीने आपल्याला हे बारीक करून घ्यायचंय. तर पल्स मोडवरती एकदाच मी फिरवलं. तुम्ही इथे बघू शकता काही बारीक असा जाडसर असा शेंगदाण्याचा कूट झालेला आहे. आता हा शेंगदाण्याचा कूट सुद्धा तिळासोबतच आपल्याला काढून घ्यायचा एका वेगळ्या ताटामध्ये आणि स्वाद छान यावा, सुवास छान यावा यासाठी यामध्येच मी घातलेला आहे वेलची पावडर. आता याच कढईमध्ये मी घेतलेला आहे गूळ. 1 कप आणि वरती 2 चमचे असा गूळ चिरून घेतलेला आहे. बरोबर 300 ग्रॅम हा गूळ आहे. यासोबतच छान लाडवाला चकाकी यावी म्हणून इथे मी 1 चमचाभर तूप घेतलं आणि गूळ लगेचच मेल्ट व्हावा म्हणून एक अर्धा चमचा फक्त पाणी घातलेलं आहे. बास, पाण्याचा सुद्धा फार असा वापर आपल्याला करायचा नाही. गॅसची फ्लेम मध्यम आहे. मध्यम आचेवरतीच छान असा गूळ आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे. खूप सोपी पद्धत आहे, म्हणजे तुम्ही अगदी सहज बनवू शकता एकट्याने सुद्धा. तर ही पद्धत तुम्ही नक्की फॉलो करा. सगळ्या सोप्या-सोप्या टिप्स सांगितलेल्या आहेत. पटकन हा लाडू सुद्धा बनतो. नक्की ट्राय करून पहा. तर बघा, थोडंसं पाणी घातलं की गूळ बघा पटकन असा मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. आता इथे तुम्ही बघू शकता गुळामधले जे काही खडे आहेत ते संपूर्ण असे निघून जायला हवेत. अजिबात यामध्ये एकही खडा राहता कामा नये. गुळामधले सगळे खडे निघून गेले की यानंतर काय करायचं, गॅसची फ्लेम लो करायची. लो फ्लेमवरती फक्त या गुळाला एक उकळी येऊ द्यायची आहे. तर साधारण या पद्धतीने उकळी येते. मिनिटामध्येच उकळी येते आणि थोडासा असा हा फेस जो आहे उकळीचा, तो थोडासा वरती येऊ द्यायचा आहे. तर साधारण एक 30 सेकंदांसाठी फक्त ही उकळी ठेवायची आणि यानंतर आपण जे काही भाजून घेतलेले पदार्थ आहेत, तीळ आहे, शेंगदाणे आहेत, हे लगेचच यामध्ये घालायचं आहे. बघा या स्टेजला थोडीशी उकळी वरती आली, की लगेचच हे सगळं साहित्य आपल्याला यामध्ये घालायचं आहे. गॅसची फ्लेम मी लगेचच लो केलेली आहे. लो फ्लेमवरती मी लगेचच हे मिक्स करून घेणार आहे. साईडला मी एक पातेलं ठेवलेलं आहे. यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता हे कशासाठी हे मी पुढे जाऊन तुम्हाला सांगेलच. पण आत्ता ना आपल्याला पटापट गुळामध्ये हे सगळं साहित्य चांगलं एकजीव असं मिक्स करून घ्यायचंय. जसं मिक्स झालं तसं मी गॅसची फ्लेम सुद्धा इथे बंद केलेली आहे. गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर साधारण एक अर्धा मिनिटांसाठी फक्त हे मिक्स करत राहायचंय, की जेणेकरून हे जे मिश्रण आहे ते थोडंसं थंड होईल, सेट होईल. कढई प्रचंड गरम आहे. साहित्य जे आपण घेतलंय यामध्ये तुम्हाला पटापट अशाच पद्धतीने लगेचच लाडू करता येतील.
पण जर साहित्य खूप जास्त असेल, प्रमाण तुमचं लाडवाचं जास्त असेल, तर मात्र इथे आपल्याला पाणी गरम करूनच घ्यायचं आहे. नाहीतर काय होतं ना, शेवटचा लाडू वळेपर्यंत सगळं साहित्य पूर्ण थंड होतं आणि हवा तसा आपल्याला लाडू वळता येत नाही. सगळं मिश्रण असं चिकट होऊन जातं, भुरभुरीत होतं, नाहीतर मग खूप कठीण तरी होऊन जातं. इथे बघा साधारण मिनिटभरासाठी मी चांगलं मिक्स करून घेतलं आणि यानंतर हे पाणी मी इथे चांगलं खळखळ उकळून घेतलंय. गॅसची फ्लेम इथे मी लो केलेली आहे. लो फ्लेम करायची आणि यावरती आपलं जे मिश्रण आहे, त्या मिश्रणाचं भांडं ठेवायचं म्हणजेच ही कढई आपल्याला ठेवायची आहे. आता हे जे लाडवाचं मिश्रण आहे, हे थोडंसं आहे. यावेळेस ही अशी कृती करायची गरज नाही. पण ज्यावेळेस तुमचं मिश्रण खूप जास्त असतं, यापेक्षा दुप्पट असेल, तर मात्र ही कृती करणे खूप गरजेचं आहे किंवा एकट्याने तुम्ही करत आहात, तर अशा वेळेस खाली पाणी गरम राहतं. गॅसची फ्लेम लो ठेवायची म्हणजे पाणी उकळतं राहतं आणि त्या गरमीने वरचं भांडं म्हणजेच जी कढई आहे, ती सुद्धा गरम राहते आणि मग लाडू आपल्याला व्यवस्थित वळता येतात. मिश्रण काही थंड होत नाही. इथे अर्धवट ताटाला मी तूप लावून घेतलेलं आहे, की जेणेकरून मिश्रण खाली चिकटणार नाही आणि चमचाभर असं मिश्रण मी काढून घेतलंय, की जेणेकरून मला लाडू करायला सोपं जाईल. मिश्रण साधारण अर्धा मिनिटांसाठी असं सोडून द्यायचं. म्हणजे मग काय होतं मिश्रण थोडंसं सेट होतं, थंड होतं, हाताला चटके बसत नाही. हाताला तूप लावून घ्या किंवा थोडंसं थेंबभर पाणी लावून घेतलं तरीसुद्धा चालेल. तूप लावलं तर काय होतं ना, गुळाचं मिश्रण आहे ते पटकन हाताला चिकटत नाही. प्रत्येक वेळेस थेंब तूप लावून घ्यायचं आणि तुम्ही इथे बघू शकता पटकन असा लाडूसुद्धा तयार होतो. फार हाताला चिकटत सुद्धा नाही आणि पोळत सुद्धा नाही. थोडंसं असं मिश्रण ताटावरती काढून थंड करून घेतलं ना, की पटापट करता येतं. मिश्रण थोडंसं कोमट असताना लाडू वळता येतात आणि ते व्यवस्थित गरगरीत असे एकसारखे शेपला होतात. सोबतच छान चकाकी सुद्धा येते. मिश्रण पूर्ण थंड झालं असतं तर आपल्याला व्यवस्थित लाडू वळता आले नसते. एकतर ते खूप घट्ट मिश्रण झालं असतं आणि आपल्याला हवे तसे लाडू वळताच आले नसते. शेपसुद्धा देता आला नसता. म्हणून हा सगळ्या लाडूचं मिश्रण झाल्यानंतर हा तामझाम करावाच लागतो. ताटामध्ये काढून घेतलेल्या मिश्रणाचे लाडू वळून झाले, की पुन्हा मिश्रण काढून घ्यायचं आहे कढईमधून. कढईमधून एकदम सगळं मिश्रण काढून घेऊ नका. अशा पद्धतीने थोडं-थोडं 3-4 लाडवाचं मिश्रण काढून घ्यायचं आणि छान असे लाडू वळून घ्यायचे. अगदी पटापट होतात. एकट्याने म्हटलं तरी हे लाडू करायला फार असा वेळ लागत नाही. एक अर्ध्या तासाच्या आतमध्ये लाडू होतात सुद्धा. दिलेल्या मिश्रणामध्ये साधारण 30 लाडू तयार झालेले आहेत. जेवढी मार्केटमध्ये लाडूची साईज असते, साधारण एक मध्यम आकाराचा लिंबाचा आकार तुम्ही पकडू शकता. तेवढ्या लिंबाच्या आकाराएवढे मी इथे लाडू बनवलेले आहेत. बरोबर 30 झालेत. काही छोटे-मोठे असे होऊ शकतात. तर इथे लाडू तुम्ही बघा मस्त झालाय की नाही. प्रत्येक तिळाचा कण ना कण दिसतोय आणि अगदी 2 बोटांमध्ये तुम्ही हा सहज लाडू फोडू शकता. इतका सॉफ्ट झालाय. कारण आपण पाक बनवला नाही. पाक जर बनवला असता तर लाडू खूप कठीण झाले असते. खाताना ते दाताला सुद्धा चिकटतात, पटकन फुटत सुद्धा नाही. घरातल्यांना काय तर लहान मुलांना सुद्धा खायला हे लाडू आवडतात आणि दिवसातून 2 लाडू जर तुम्ही खाल्ले थंडीच्या दिवसात तरी सुद्धा हे खूप पौष्टिक आहे. असं नाही की संक्रांतीच्या वेळेसच हे बनवा किंवा दुसऱ्यांना वाटायला तिळगुळ म्हणून द्या. तुम्ही सुद्धा खा आणि घरातल्यांना सुद्धा खाऊ घाला. तर आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि सोपी वाटली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा आणि जर ही रेसिपी बनवली तर मला कमेंटमध्ये येऊन नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त खमंग अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त-मस्त खात राहा.